या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या रेटरे धरण गावामध्ये ही सांगता सभा नसून ही खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची ऊर्जा वाढवणारी सभा आहे असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण का एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळीजण आपल्या सगळ्यांच्याच उमेदवार ज्योतिताई पाटील, त्याचबरोबर हेमंतजी मुळीक आणि वर्षाताई कोळेकर या तिन्ही उमेदवार तशा बघितलं तर अत्यंत ताकदीनं ही निवडणूक लढलेले आहेत. हेमंत मुळीक हे तसे अनेक वर्षापासून माझे संबंधित आहेत. अमोल पाटील, सुहास पाटील यांचा सुद्धा माझा अनेक वर्ष या घराचा संबंध आहे. कोळेकर कुटुंबियांचं सुद्धा तसं बघितलं तर जुन्या काळामध्ये आपल्या ओळ्यांच्या कार्यक्रमाला तुमच्या असणाऱ्या आजोबांनी आम्हाला बोलवलं होतं, त्या काळापासून तुमच्या घराचा आमचा संबंध आहे. आणि त्यामुळं या असणाऱ्या घराच्या बाबतीत, या तिन्ही घरांच्या बाबतीत एक विशेष प्रकारची आपुलकी आणि आदर आम्हाला सगळ्यांनाच या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आम्हाला देणं आणि त्याचबरोबर या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आम्ही आज सगळेजण इथे एकत्रित आलेलो आहोत. मंचकावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, वेळ फार झालेला, यानंतर सदाभाऊ येणार आहेत, सम्राट बाबा येतील, आपली बाकीची मंडळी सुद्धा बोलणार आहेत. मगाशी आपल्या ज्योतिताईंचं मनोगत मी अत्यंत बारकाईने ऐकत होतो. हे कुटुंब जे आहे किंवा हे ज्योतिताई आणि अमोल पाटील आहेत, सुदाम भाऊ वगैरे ही सगळी मंडळी, डीके असतील, बाकीची सगळी आमची गावातली मंडळी असतील, संजय घोरपडे सरकार असतील, या सगळ्या असणाऱ्या मंडळींचं मी एक बघितलेलं आहे की गावाच्या बाबतीत ते असणारे त्यांचं जे दायित्व आहे, आपुलकी आहे, ती निर्विवाद आहे. म्हणजे ज्या वेळेस गावाच्या हिताच्या संदर्भातला कुठलाही विषय येतो त्यावेळेस सागरदादा ही मंडळी फार एकत्रित येऊन या असणाऱ्या गावाच्या वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भातला पाठपुरावा करतात. आज डीके साहेब, सुदाम भाऊ, मला वाटते अमोल आज दिसत नाहीत आणि आपले दुसरे एक आपले जलतज्ञ आपले आणखीन एक आहेत की आपल्या ह्या वाकुर्डी बुद्रुक योजनेचा पाठपुरावा करतात ते आमचे निकम साहेब. ही चार माणसं माझ्या माहितीप्रमाणे आपल्या असणाऱ्या इंजिनियर पेक्षा जास्त त्यांना ह्या तुमच्या वाकुर्डी बुद्रुक योजनेच्या भाग 1 आणि टप्पा 2चा सगळा विसर्ग जो आहे, कसा कुठलं शेटकेवाडीवरनं पाणी कसं येणार, ते पाणी ह्या तलावात आज येणार, या तलावातनं परत मरणनाथपूरला जाणार, इकडनं रेट्याला येणार, रेट्यातनं ओझरड्याला जाणार, ओझरड्यातनं सुरूला जाणार. ही -46 आहे, ही -49 आहे. या 49 मध्ये इथे लिकेजेस आहेत. मी सुद्धा अचंबित झालो. म्हणलं बाबा असं करूया, त्या दोघाही आमच्या असणाऱ्या इंजिनियरला थांबवूया, यांच्याकडे चार्ज देऊया, म्हणजे ही शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा सगळा विसर्ग जो आहे तो विसर्ग करतील. आणि बंधूंनो, भगिनींनो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंच वाटतं की या भागाची प्रगती अशा पद्धतीच्या जिज्ञासू व्यक्तिमत्वांच्या मुळेच होणार आहे. मी बघितलं परवा 4 नोव्हेंबरला आपला असणारा सगळा पर्जन्यमान थांबला. किती हुशार आहे. ती म्हणली की बाबा आपल्याकडं जोपर्यंत भूगर्भामध्ये पाणी आहे तोपर्यंतच एक आणखीन एक तुमचा विसर्गाचा राऊंड होऊन जाऊ दे. तो विसर्गाचा राऊंड झाला की तुमचं असणारं पाणी आहे ते वेगानं पुढे जाईल आणि आमची असणारी जी वेगवेगळ्या पद्धतीनं अन्य जी पिकं आहेत त्या पिकांना ते उपयुक्त ठरेल. आपण एक 15 ते 20 दिवसाचा आपला मधल्या काळातला जो राऊंड आहे तो राऊंड झाला. आणि आज तसं बघितलं तर आपल्या भागाचं सुजलाम सुफलाम हे करण्याच्या दृष्टिकोनातून आपले सगळ्यांचे संयुक्तिक प्रयत्न आता सुरू आहेत. तुम्हाला सगळ्यांना मला आनंदानं सांगावंसं वाटतं की देशाच्या सरकारचे नेते आणि देशाचे गृहमंत्री, देशाचे सहकार मंत्री आदरणीय अमितभाई शाह यांनी खास बाब म्हणून वाकुर्डी बुद्रुक योजना भाग 2 यासाठी 386 कोटी रुपये मंजूर करून दिलेले आहेत. ज्यामुळं या असणाऱ्या सगळ्या परिसरातला ठाणापुळे असेल, इटकरे असेल, अगदी गोटखिंडी असेल, तुमचे पोखर्णी असेल, त्याजवळ येडीनिपाणी असेल, तिथं कामेरी असेल, कामेरीवरनं आपण अगदी वाटेगाव पर्यंत येतो, असा तुमचा थेट पट्टा सगळ्या वाड्या तोड्याला, म्हणजे अगदी महादेववाडी असेल, माणिकवाडी असेल, सगळा परिसर. आणि आमचा प्रयत्न आहे की भाग 1 टप्पा 2 मधनं असा विसर्ग करून घेऊन जायचा की जांभूळवाडीच्या पुढं पेठ आणि पेठच्या पुढं ओढ्यातनं कापूसखेड पर्यंत हे पाणी कसं घेऊन जायचं या संदर्भातलं आपलं नियोजन चालू आहे. आणि ही सगळी प्रक्रिया ही आम्ही करणार नाहीये, आम्ही ठरवलेलं आहे. मी परवा आमचे हेमंत धुमाळ म्हणून आपले आता ज्यांच्याकडे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून या कृष्णा खोरेचा चार्ज आले त्यांना मी बोललो, साहेब म्हणलं आपल्याकडे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, आपल्याकडे जे डेप्युटी इंजिनियर आहेत, त्यांच्याबरोबर काही आपण तज्ञ शेतकरी देऊया
आणि त्या शेतकऱ्यांच्याकडे जी माहिती आहे या असणाऱ्या विसर्गाच्या संदर्भातल्या नियमनाची किंवा कुठं कुठं लिकेज आहे किंवा कुठल्या वॉलमध्ये किती मोठ्या पद्धतीनं पाण्याची गळती होते एवढी माहिती दुसऱ्या कुणाकडेही नाही आहे। या मंडळींना सुद्धा आपल्या असणाऱ्या या संनियंत्रण समितीमध्ये आपण घेऊया आणि हे होणार आहे। उद्याच्या काळामध्ये पाणी वापर संस्था आपल्याकडे करायला लागणार आहेत। त्या पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून सुद्धा इथलं असणारं सगळं जे नियोजन आहे ते नियोजन आपल्याला पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं राबवायला लागणार आहे। आणि या भागामध्ये आपल्याला उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नंतर ज्या वेळेस खऱ्या अर्थानं आपला विचाराचा झेंडा हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती फडकला जाईल त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये या असणाऱ्या सरकारचे अनेक लक्षावधी योजना आहेत। तुम्हाला पटणार नाही 5 वर्ष ह्या उमेदवारांची जातील तरी तुमच्या योजना थांबणार नाहीत। सांगा मला आता किती योजना। आज तुमची लखपती दिदी योजना आहे, उमेदच्या माध्यमातून उत्पादक गट असेल, बचत गट असेल, त्या बचत गटांना मिळणारा रिव्हॉल्विंग फंड असेल, सीआयएफचं अनुदान असेल, सीआयएफच्या अनुदानाबरोबर समजा जर आमची बँक सखी असेल, आमची सीआरपी असेल, तिनं जर प्रस्ताव केला तो प्रस्ताव जर सरकारकडे किंवा बँकेमध्ये नेला आणखी त्या बँकेच्याकडे तो प्रस्ताव व्यवस्थित आपण मांडला तर 20-20 लाखापर्यंत आपल्या असणाऱ्या महिला बचत गटांना योग्य पद्धतीनं कर्जरूपी निधी मिळणार आहे। त्या निधीतनं आपण अर्थार्जन करणार आहे। त्यातनं तुम्ही खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये जे रिव्होल्युशन करणार आहे त्यातनं 1-1 कोटीचा व्यवसाय होणार आहे सागरजी। आणि हे खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये माझ्या माता भगिनींनी कुंदाताई तुम्हाला खरं या काळामध्ये जसं तुम्हाला वेगवेगळ्या असणाऱ्या सामाजिक कामामध्ये आवड आहे तसं खऱ्या अर्थानं ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करायची असतील तर स्त्रियांचं असणारं जे अर्थबळ आहे ते स्त्रियांचं अर्थबळ आपण वाढवा। नुसते आपण 1,500चं सन्मान धन देऊन चालणार नाही। मी परवा सीएम साहेबांनी आमच्या असणाऱ्या आमदार महोदयाला बोलवलं होतं त्यावेळेस मी सांगितलं सर आपण 1,500 रुपयाचा सन्मान धन दिलेलं आहे खूप चांगलं पण 1,500च्या सन्मान धनाबरोबरच आपण या असणाऱ्या महिलांना वेगवेगळे असणारे जे काही चांगले उद्योग असतील मधल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी मांडलं की बांबू लागवडीचा असणारा कार्यक्रम आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतोय। बांबू लागवडीच्या बरोबरीनच बांबूच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या पद्धतीने आता ज्वेलरी तयार व्हायला लागलेली आहे आणि ही ज्वेलरी जी आहे तिचं ट्रेनिंग तुम्हाला नागपूरमध्ये मिळते। हे जे ट्रेनिंग आपण पुण्यामध्ये घेतलं आणि आपल्या बचत गटांच्या माध्यमातून त्या असणाऱ्या बचत गटांच्या महिलांना ते ट्रेनिंग दिलं तर तुम्हाला पटणार नाही आग्नेय आशियाई जे देश आहेत त्या आग्नेय आशियाई देशांमध्ये बांबूच्या माध्यमातून तयार झालेली जी ज्वेलरी आहे तिला प्रचंड मागणी आहे आणि मोठ्या म्हणजे तुम्हाला चांगले पैसे देऊन ते त्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी निर्यात करून घेऊ शकतील। ही एक पॅरलल इकॉनॉमी आहे आणि ही जी इकॉनॉमी आहे ही इकॉनॉमी आपण जर समजा आमच्या महिलांची टॅप केली तर त्या माध्यमातून खूप मोठ्या पद्धतीनं आपल्या ह्या मतदारसंघाचा आपल्या ह्या गावाचा परिसराचा विकास आपण साध्य करू शकू आणि हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला घडवू शकतो। आज आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, जिल्हा परिषदेचे आपले प्राथमिक आरोग्य केंद्र असतील ताई तुम्हाला बघायला लागणार उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये जाणं म्हणजे नुसतं आपल्या जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये भाषण करणं असं नाही आहे। जिल्हा परिषदेच्या सभेच्या असणाऱ्या सगळ्या जे काही माहिती आहेत त्या माहिती आपण अगोदर अवगत करायला पाहिजे। कोणकोणत्या योजना आहेत, अधिकृत योजना किती आहेत, हस्तांतरित योजना किती आहेत, अधिकृत योजनेच्या माध्यमातून कोणकोणते लाभ तुम्ही देऊ शकता। आज तुमच्या जिल्हा परिषदेची स्वीनिधी किती आहे, 50 कोटीच्या स्वीनिधीमध्ये समाज कल्याणला किती निधी मिळणार आहे, महिला बाल कल्याणला किती निधी मिळणार आहे, दळणवळणासाठी आपला असणारा निधी किती असणार आहे आणि याबरोबरच 15 वित्त आयोग तुम्हाला किती मिळणार आहे, 16 वित्त आयोग तुम्हाला किती मिळणार आहे। आणि आज आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो 16 वित्त आयोग आता परवा बजेट डिक्लेअर झालं 96,000 कोटीचा 16 वित्त आयोग आपल्या असणाऱ्या महाराष्ट्र सरकारसाठी राखीव ठेवलेला आहे आणि त्या माध्यमातून या जिल्हा परिषदेमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस प्रचंड मोठ्या पद्धतीने तो निधी जो तुम्हाला मिळेल तो चोखंदळपणे कशासाठी लागणार आता फिरत असताना सुद्धा तुमची नजर पाहिजे कोणकोणत्या गोष्टीमध्ये कमतरता आहे, गावामध्ये कुठल्या गल्ली बोळाच्या संदर्भात आपण जर योग्य पद्धतीने निर्णय घेतला तर मतदान करणाऱ्या लोकांना तुमच्या बाबतीत आदर वाटेल ह्याचा अभ्यास तुमचा पाहिजे आणि हे जर तुम्ही जर चांगल्या पद्धतीने केलं तर मला खात्री आहे उद्याच्या काळामध्ये निश्चितपणे तुम्ही ह्या असणाऱ्या मतदार राजाच्या असणाऱ्या आशीर्वादाच्या एकंदरीत त्यांचा जो आशीर्वाद तुम्हाला मिळाला आहे त्यासाठी तुम्ही पात्र ठराल। या गावामध्ये आपण बघताय सदाभाऊ खोत साहेब इथं आमदार असताना मंत्री असताना माझ्या माहितीप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या स्कीमसाठी त्यांच्या माध्यमातून निधी आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला। आम्ही सगळ्यांनी येऊन मला वाटतं आपणच भूमिपूजन केलं होतं, परत त्याच्या माध्यमातून काम चालू झालं
आज गावातले असणारे अंतर्गत रस्ते आपल्या मार्फत सुद्धा आपण परवा आमदार झाल्यानंतर एक 2-3 आपण रस्ते दिलेले आहेत, त्या 3 रस्ते आपण दिलेले आहेत. भाऊंनी मला वाटतं प्रचंड मोठ्या पद्धतीचा निधी दिलेला आहे आणि माझ्या माध्यमातून मधल्या काळामध्ये आपण एक पूल धरला, त्या पुलाचं सुद्धा आपण बांधकाम पूर्ण केलेलं आहे. आता ही निवडणूक झाली की आपल्या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांच्या साक्षीने आपण त्या पुलाचं लोकार्पण पण करायचंय. अशा पद्धतीचा आपण निर्धार ह्या पुढच्या काळामध्ये करूया. भरपूर कामं होणार आहेत. तुम्ही कंटाळ एवढी कामं तुम्हाला मंजूर होणार आहेत, कारण का देशातलं सरकार आपलं आहे, राज्यातलं सरकार आपलं आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री आपले आहेत, तुमच्या असणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार तुमच्या विचाराचा आहे, खासदार सुद्धा तुमच्या विचाराचे आहेत. मग मला या निमित्तानं माझ्या सुज्ञ जनतेला विचारायचंय की तुम्ही मतदान करत असताना चोखंदळ होणार आहे का नाही, अभ्यास करणार आहे का नाही, तुम्हाला विकास साधायचा आहे का आपल्या असणारे गटांतर्गत जी ताकद आहे ती ताकद फक्त आजमावायची. आपल्याला खऱ्या अर्थानं लोकहित जर साधायचं असेल तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आपण निवडून देणं गरजेचं आहे, कारण का या महाराष्ट्रामध्ये सरकार भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं आहे. या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून एक अत्यंत कार्यप्रवण सरकार चालू आहे. काय परिस्थिती आहे घोरपडे सरकार आज? डोनाल्ड ट्रम्पने आपल्यावर 50% कर लादला होता. सगळ्यांना वाटत होतं की डोनाल्ड ट्रम्प आता कर मागे घेणार नाही, यदा कदाचित 50%ला 100% करल. परवा दिवशी आपला असणारा करार मदार झाला, 50%चा कर 18%वर आला आणि भारत जिंकलाय. बंधूंनो, भारताचा असणारा हा ज्वलंत राष्ट्रवाद जो है, हम झुकेंगे नहीं और हम किसी भी हालत में भारत का हित और भारत की शान जो है उसका आदर करेंगे. हा जो बाणा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा आहे तो मोदी साहेबांनी टिकवलाय. देवाभाऊंच्या बाबतीत सुद्धा बघा, अरे एक धुरंधर नेता आपल्याला मिळालेला आहे. असा नेता आहे की तुम्ही बघताय ज्यावेळेस तुमचा असणारा हा जो बुद्धिबळाचा पट आहे, कधी शह आणि मात देतील कोणाला हे सुद्धा कळत नाही. आज बघा अवस्था विरोधी पक्षांची की ज्यांनी फसगमतीनं मिळालेल्या जनादेशचा अनादर केला. उद्धव ठाकरे साहेबांनी 2019ला 165 जागा युती सरकारला आल्या होत्या, त्यांनी जनादेशाचा अनादर केला. ते सरकार आल्यानंतर 2 वर्षात ते सरकार पदच्युत झालं. उद्धव ठाकरेंच्या असणाऱ्या शिवसेनेची अवस्था बघा आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या सेनेची असणारी अवस्था बघा. शिंदे साहेबांची सेना ही खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचं रक्षण करणारी एक अत्यंत महत्वपूर्ण अशी शिवसेना झालेली आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत गतीनं आपण आता काम करायला लागलो. आज मला तुम्हाला खरं ह्यासाठी सांगायचंय, भविष्य हे आपल्या सगळ्यांचं आहे आणि भविष्य हे आपल्या सगळ्यांचं उज्ज्वल करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं काम करायला लागणार आहे. जाता जाता एवढंच सांगेन की जसं आता समृद्धीचा राजमार्ग झालेला आहे, इथनं पुढे अन्य असणारे चांगले शक्तीपीठ सारखा मार्ग सुद्धा होईल. सगळ्यात महत्वाचं आम्ही मांडलेलं आहे ते म्हणजे ताई की आम्हाला ग्रामीण भागाच्या पाणंदीचं चांगल्या पद्धतीचं नियोजन करून पाहिजे. म्हणजे सर्व आमदारांनी मागितलं आणि मग मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद योजना जी आहे ती अवतरलेली आहे. या पुढच्या काळात तुम्ही या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये कुठल्या कुठल्या गावामध्ये किती उपयुक्त पाणंदी आहेत, कुठल्या पाणंदी खुल्या करायच्या आहेत, कुठल्या पाणंदीच्या माध्यमातून आपल्याला बळकटीकरण करायचं आहे, ह्याच्या संदर्भातली फक्त माहिती काढा. दर वर्षाला सागरजी 55 किलोमीटरच्या दरम्यान आपल्याला पाणंदीचं बळकटीकरणाच्यासाठी निधी मिळणार आहे आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेच्या ज्या नाड्या आहेत त्या नाड्या आपण अधिक बळकट करू शकणार आहे आणि हे सगळं हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करू शकू. आणि म्हणून मला परत एकदा आपल्या सगळ्यांना निमित्तानं विनंती करायची आहे की आपल्या भगिनी ज्योतिताई पाटील, वर्षाताई कोळेकर, आपले बंधू सन्माननीय हेमंतजी मुळीक यांच्या पाठीमागे आपण आपली सगळी शक्ती लावा, चांगल्या मताधिक्याने त्याला निवडून द्या एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.